नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये. आपण आहोत मानकी येथे. संभाजीनगर पासून फक्त काही अंतरावर म्हणजे 3 ते 4 किलोमीटरवरती आहोत आपण. आज हा संभाजीनगर मध्ये 43चा पारा आहे. 43चं हे एवढं ऊन पडलेलं आहे. त्या ऊन लहर करण्यामध्ये संभाजीनगर वासियांसाठी म्हणा एक चिखलठाण्याच्या परिसरातील एअरपोर्ट पासून फक्त 4 किलोमीटर वरती आहे स्विमिंग पूल. आणि आज मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. आपण बघू शकता करण्यासाठी स्विमिंग पूल केलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडे. बच्चा लोक, कसं वाटतंय तुम्हाला? बोला, कसं वाटतंय? छान वाटतंय? बर बर. थंड थंड वाटतंय? थंड वाटतंय? छान वाटतंय? बर. तुम्ही एन्जॉय करताय? कसं वाटतंय? बरं वाटतंय? सर, कुठून आहात आपण? संभाजीनगर पासून. बर बर, ठीक आहे. चला या आपण अजून घेऊया. कसं वाटतंय मला तुला? कुठून आलात तुम्ही? संभाजीनगर. काय नाव तुझं? साईराज. साईराज, आनंद मिळतोय? ताई, तुम्ही काय बोलणार? अच्छा, आहेत लहान लहान बाल बच्चे लोक आणि त्यांच्या सोबत मोठे पण आहेत. किती आपण बघू शकता स्लायडिंग साठी सुद्धा आहे इथं. पेंडुलर स्लायडिंग म्हणतात त्याला. बाथ घेण्यासाठी, अंघोळ करण्यासाठी पण इथे छानशी अशी व्यवस्था केलेली आहे. आज तुम्हाला इथे 1 नंबर वॉटर पार्क. बर, 1 नंबर वॉटर पार्क आहे. फुल एन्जॉय. बर, टेन्शन घेऊ नका, फुल पैसा वसूल आहे. बर बर, फुल पैसा वसूल आहे. वातावरण पण तसंच आहे. 44चा पारा आहे. 44 डिग्री सेल्सिअस. आपण कुठून आलेला आहात? मुंबईवरून, कल्याण. क्या बात आहे, फार मस्त आहे. आपल्या बच्चे लोक सगळं त्यांची पार्टी मुंबईवरून आलेली आहेत एन्जॉय करण्यासाठी. कारण इथलं जे वातावरण आहे मानकीचं, हे काय निसर्गरम्य आहे. इथे वर्दळ नाही, काय नाही. एकाच मध्ये संभाजीनगर पासून फक्त 4 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्ही बघू शकता मुंबईची पार्टी कशी एन्जॉय करते. मस्त मस्त. कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है. आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं. अगर आप एजुकेशन एंड स्किल्ड, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल्ड पैसा देगा. नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है. इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है. साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है. इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है. क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है. होऊ शकता. कुठल्या आहात आपण? हे संभाजीनगरहून आलेले आहेत. इथे 44चा पारा जवळपास पोहोचलेला आहे. त्यासाठी संभाजीनगर पासून फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती मानकी आहे. इथे मानकीमध्ये छानसा असं स्विमिंग पूल आहे. कसं वाटतंय तुम्हाला इथे? एन्जॉय वाटतं फुल? आप कहाँ से हो? मैं औरंगाबाद से है. संभाजीनगर. औरंगाबाद से मैं नारेगांव के अंदर वाटर पार्क खुला है. आप भी आइए, एंजॉय कीजिए. आप वहाँ से आई है.
आप क्या एंजॉय करने के लिए, तो कैसा लगा यहाँ का जो प्रिपरेशन है? आप कहाँ से आए हो? मैं औरंगाबाद से आया हूँ। संभाजीनगर औरंगाबाद। ठीक है, कैसा लगा आपको इधर स्विमिंग पूल वगैरह वाटर स्विमिंग पार्क? पूल एक नंबर बढ़िया लगा। आप भी आइए और विजिट कीजिए और गर्मी का मजा लीजिए। क्या नाम है आपका? सोहेल खान। इधर भाई 4 मिनिट. तुम्ही संभाजीनगरहून इथे आलात, हो कशासाठी आलेला? आलो फॅमिली घेऊन एन्जॉय एन्जॉय करण्यासाठी आले आहेत. आज संभाजीनगर पूर्ण महाराष्ट्र होरपळून निघत आहे. 44 पारा चढलेला आहे. औरंगाबाद गरमी आहे, तर मानकीच का निवडलं तुम्ही? मानकी कारण की आपल्या माणसाचे मराठी माणसं जवळ आहे का? जवळ आहे, संभाजीनगर जवळ आहे आपला माणूस आहे. आणि वर्दळी पासून लांब आहे. वर्दळी शांत वातावरण आहे, बरोबर. हे आहेत जयस्वाल, संभाजीनगर जवळ आहे ना. संभाजीनगर पासून जवळ आहे, त्यामुळे तुम्ही इथे आलेले आहात. इथं सुविधा कशी वाटली तुम्हाला? एकदम वेल चांगली. वेल वाटली. जेवण वगैरे कसं आहे? छान छान. छान आहे. बरं. काय नाव आपलं? नरेंद्र जयस्वाल. ठीक है, धन्यवाद. ये होते जयसवाल. बेटा कैसा लग रहा है आपको इधर आकर? आप स्विमिंग करे हो? हाँ, स्विमिंग करे. एकदम बढ़िया. बढ़िया है. खाना खाए हो? कैसा है खाना इधर का? एकदम टेस्टी. एकदम टेस्टी. व्हेरी गुड. सर्गरम्य वातावरणामध्ये इथे जेवणासाठी व्यवस्था केलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही, इथे शिंदोळीचे झाडं आहेत. इकडे जम्पिंग जपाक पण आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. जेवढी लहान मुलांसाठी खेळण्याची जेवढी सुविधा आहे तिथे भरपूर अशी आहेत. संभाजीनगर शहरापासून फक्त 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावरती मानकी म्हणून एक शहर आहे. तिथला हा वॉटर एकंदरीत मी जे खजूरची वाडी लावलेली ते माझं एक 10 वर्षांना माझा प्लॅन होता काहीतरी वेगळं करून दाखवायचं. खजूरची हे आपल्या याच्यामध्ये आपल्या संभाजीनगरमध्ये फक्त आपल्याकडेच आहे. आणि ही जी अशी शेती मी करून दाखवली याच्या मागचा हेतू होता की या ठिकाणी आपण काहीतरी पर्यटन स्थळ म्हणून उभा करावं. त्यासाठी मी वॉटर पार्क केलेलं आहे. ही रिक्वायरमेंट बघितली शहरवासींना जवळ कसं काय पडेल. आणि फॅमिलीसाठी आज त्या लेडीज आहे या आपल्या छोट्याच्या 2 व्हीलरवर बाईकवर पण या ठिकाणी येऊ शकता, बिंदास येऊ शकता. कारण सिटीच्या अगदी 4 किलोमीटर हाकीच्या अंतर आहे माझं आपलं पंढरीची वॉटर पार्क आहे. आणि मी शहरवासींची मी गरज काय आहे, आज जे संबंधित टेम्परेचर जवळ 40-44 पर्यंत चाललेलं आहे. मी सगळंच विचार करून मी हे प्रोजेक्ट या ठिकाणी मी राबवण्याचा प्रयत्न केला. बरं, तरुणांना काय आव्हान करणार? नोकरीच्या मागे लागणार का व्यवसाय करणार? हे बघा, प्रत्येकाला याच्यानुसार त्यांच्या याच्यानुसार होतं. तर व्यवसाय हा इम्पॉर्टंट. सगळ्यांना जर व्यवसाय केला तर नोकरी पण मूव करेल. ते कसं हे जे ठरलेलं असतं व्यवसाय पण चांगला. आणि हा मी शेतकऱ्यांना एक विनंती करतो. मी एक शेतकऱ्याचं मित्र आपलं हे पुत्रचे, तर मी विनंती करतो शेतकऱ्यांना एक साईड बिझनेस म्हणून काहीतरी आपल्यासाठी एक वेगळं चालू करेल. शेतकऱ्यांना शेतीवर नाही अवलंबून राहा, त्या आधुनिक शेती किंवा काहीतरी धंदा करावा पाहिजे. बरं, तुम्ही आज हे वॉटर पार्क स्थापन केलेलं आहे, इथे काय काय सुविधा देता तुम्ही? यामध्ये आम्ही सर्वांसाठी म्हटलं तर खरं म्हणजे आमचा फोकस हा आपला व्हेज थाळी. आमच्याकडे आमरस थाळी, व्हेज थाळी लोकांना एक नॅचरल एक चुलीवरचं या ठिकाणी आपण भाजलेल्या चपात्या आहे. आम्ही होटल चुलीवरला लोकांना स्वयंपाक, चुलीवरचं जेवण. हो. ठीक आहे. अजून जे तुम्ही स्विमिंग पूल मध्ये घेतले ते काही लाईफ गार्ड वगैरे कोणी? हो, माझ्याकडे प्रत्येक स्विमिंग गार्ड एक लाईफ गार्ड आहे. आणि स्वतः मी त्या ठिकाणी जाते, लक्ष देतो. अजून काय सांगणार? पाण्याची स्वच्छता वगैरे कशी ठेवणार? हो, आणि पाणीचं म्हणजे बघण्यासाठी आम्ही 2 त्याच्यासाठी सेपरेट माणसं ठेवलेले. पाण्याचं पूर्ण याचं क्युरिंग काय पूर्ण क्लिअर करूनच आम्ही किती दिवसाला करता तुम्ही? आम्ही दिवसात संध्याकाळी सगळं लोक केलं, संध्याकाळी चेक करतो. त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये औषध वगैरे टाकून सगळं क्लिअर करतो, जेणेकरून लोकांना इन्फेक्शन व्हायला, फंगल इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेणं आम्ही त्या ठिकाणी घेतो. खूप छान असं तुमचं नियोजन आहे सर. अजून काय सांगणार सर? अजून काय आम्ही आमच्या जनतेला एक सांगते, असंच ऑर्गनाइज आम्ही व्हिडिओ पार्टी करणार आहोत. तर लोकांना जसं प्रसिद्ध मला तर असं त्याला असं पुढे बी देऊ. तुम्ही अजून काय आव्हान करणार लहान बच्चा कंपनीला, फॅमिलीला? लहान मुलांना एन्जॉय मी लोकांना एवढं सांगेल की बाबा जे बाहेर ज्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च येतो तो येणार नाही. आणि एकदम हाकेच्या अंतरावर एकदम सेफ या ठिकाणी आपलं वॉटर पार्क आहे. मी आवाहन करतो सगळ्या मित्रांना, या ठिकाणी आपलं जे खजूरची वाडी आहे ही बघा, आपण खजूरवाडी बघत आहोत. या ठिकाणी कुठंच कोणत्या जगाच्या कोणत्या एका वॉटर पार्क मध्ये खजूरची वाडी नाही, असं भरपूर वाड्या. खजूरची वाडी एकमेव माडकी या ठिकाणी आहे. काय नाव सर आपलं? माझं नामदेव आहे की मी माडकी गावाचा सरपंच आहे. हे होते मानकी गावचे सरपंच नामदेव गायके यांनी छानसा असा इथे उद्योग सुरू केलेला आहे. नोकरीच्या मागे न लागता एक शेतकरी आहे ते
आणि खजूरची वाडी पूर्ण मराठवाडा तरी मी ऐकली नाही. इथं जे खजूरची झाडं आहेत त्याच्यासाठी तुम्ही अवश्य एक वेळेस मानकीला भेट द्या. संभाजीनगर शहरापासून सिडको बस स्टँड पासून फक्त 3.5 ते 4 किलोमीटरच्या अंतरच्या हाकेवरती आहे. सगळ्यांना न्यूज मराठी 24/7 साठी मी माधव खिल्लारे, संभाजीनगर.